वेलकम स्टुडंट. आज आपण बायोलॉजी सेकंडचा ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ हा नवीन लेसन सुरू करतो आहे. हा जो लेसन आहे या लेसनमध्ये सगळ्यात फर्स्ट आपण लाईफचं ओरिजिन किंवा अर्थवरती फर्स्ट सेल कशी फॉर्म झाली हे आपण स्टडी करणार आहोत. याच्यानंतर हे जे फर्स्ट सेल फॉर्म झाली या सेलपासून हायली कॉम्प्लेक्स्ड ऑर्गॅनिझम कसे डेव्हलप झाले याच्याबद्दल वेगवेगळ्या थिअरीज दिलेल्या आहेत. सो या थिअरी आपण स्टडी करणार आहोत आणि नेक्स्ट या थिअरींना इव्हिडन्सेस किंवा प्रूफ काय आहेत की थिअरी करेक्ट आहे किंवा रॉंग आहे यासाठी काही प्रूफ आहेत. सो हे प्रूफ आपण स्टडी करणार आहोत. सो ओरिजिन अँड इव्हॉल्युशन ऑफ लाईफ याच्यामध्ये फर्स्ट लाईफचं ओरिजिन, लाईफ कशी फॉर्म झाली आणि नेक्स्ट या लाईफमध्ये इव्हॉल्युशन कसं झाले, चेंजेस कसे झालेले आहेत. नेक्स्ट या इव्हॉल्युशनचे आपण इव्हिडन्सेस पाहणार आहोत आणि फायनली ह्युमन बिंगचं इव्हॉल्युशन जे आहे ते कसं झालं किंवा मंकी लाईक ऑर्गॅनिझम, लेम्यूर हे जे ऑर्गॅनिझम आहेत यांच्यापासून आत्ताचे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जे आहेत ते कसे डेव्हलप झालेले आहेत हे आपण या लेसनमध्ये स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट वी आर गोइंग टू स्टार्ट ओरिजिन ऑफ लाईफ. सो मुलांनो, इंट्रोडक्शन किंवा फर्स्ट पॉईंट आपण सुरू करतो आहे आणि सुरुवातीलाच लाईफच्या ओरिजिनबद्दल काही थिअरीज याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सो लेसन व्यवस्थित काळजीपूर्वक ऐका. जनरल आहे किंवा इंटरेस्टिंग आहे की अर्थ कशी फॉर्म झाली असेल किंवा या अर्थवरती फर्स्ट सेल कशी फॉर्म झाली असेल याच्याबद्दल वेगवेगळ्या इंटरेस्टिंग थिअरीज आहेत. सो व्यवस्थित ऐका आणि समजून घ्या. सो फर्स्ट, ओरिजिन ऑफ लाईफ. ओरिजिन ऑफ लाईफ इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज प्रोटोबायोजेनेसिस. लाईफच्या ओरिजिनलाच काय म्हटलं जातं? प्रोटोबायोजेनेसिस. तर हे जे लाईफ किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत अर्थवरती हे वेगवेगळे कॅरेक्टर दाखवतात. कोणते कॅरेक्टर? सो बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम शोज रिस्पॉन्सिव्हनेस, ग्रोथ, रिप्रोडक्शन, metabolism. So these are the characters which are shown by the living organism. So living organism काही कॅरेक्टरिस्टिक दाखवतात, जसं की रिस्पॉन्सिव्हनेस म्हणजे आजूबाजूच्या चेंजेसना रिस्पॉन्ड करणं, ग्रोथ दाखवणं, रिप्रोडक्शन होणं, मेटाबॉलिझम असणं. तर हे जे आहे तर हे सगळे कॅरेक्टर लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवतात. मात्र हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती कसे फॉर्म झाले असतील तर याचा जर क्वेश्चन सायंटिस्टना विचारला तर यांच्या पुढे ही एक एनिग्मा आहे किंवा एक गूढ आहे किंवा ट्रूथ ॲन्सर जे आहे ते कोणाला देता येत नाही. डिस्पाईट ट्रिमेंडस डेव्हलपमेंट इन मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, ॲस्ट्रोबायोलॉजी, तर अशा हे जे वेगवेगळे सायन्सेस आहेत यांच्यामध्ये भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे. पण या डेव्हलपमेंटनंतरसुद्धा लाईफचं ओरिजिन अर्थवरती कसं झालं असेल याचं एक्झॅक्ट ॲन्सर जे आहे ते आपल्याला देता येत नाही. सो पहा, सो देअर डिस्पाईट डेव्हलपमेंट इन मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, ॲस्ट्रोबायोलॉजी, सो याच्यामध्ये डेव्हलपमेंट नंतरसुद्धा वी कॅनॉट ॲन्सर, वी आर अनेबल to ascertain truth, to ascertain truth of evolution. So see, origin of life म्हणजे अर्थवरती लाईफचं ओरिजिन कसं झालेलं असेल तर हे ओरिजिन सांगण्यामध्ये बरेच प्रॉब्लेम येतात किंवा ट्रूथ किंवा एक्झॅक्ट ओरिजिन जे आहे ते कोणाला सांगता आलं नाही. डिस्पाईट
इव्हॉल्युशन और डेव्हलपमेंट इन मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, ॲस्ट्रोबायोलॉजी, जिओग्राफी ह्या वेगवेगळ्या सायन्सेसमध्ये भरपूर डेव्हलपमेंट झाली. पण या डेव्हलपमेंटनंतरसुद्धा आपण इव्हॉल्युशनचं ट्रूथ जे आहे किंवा ओरिजिनचं ट्रूथ जे आहे ते असर्टन नाही करू शकत किंवा सांगू शकत नाही. मग आता बघा याच्यासाठी व्हेरियस थिअरी ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. सो वेगवेगळ्या लोकांनी लाईफच्या ओरिजिनसाठी वेगवेगळ्या थिअरीज ज्या आहेत त्या पुट फोर्थ केलेल्या आहेत. तर त्या थिअरी कोणत्या आहेत त्या आपण इथून पुढे स्टडी करणार आहोत. सो याच्यामध्ये फर्स्ट थिअरी आपण पाहणार आहे, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. सो या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण स्टडी करतोय. सो पहा, इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमकडे रिस्पॉन्सिव्हनेस, ग्रोथ, रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम यासारख्या कॅरेक्टरिस्टिक आहेत. मात्र हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम अर्थवरती सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म कसे झाले किंवा लाईफचं ओरिजिन कसं आहे हे सांगण्यामध्ये आपण अनेबल आहोत किंवा तितके सक्सेसफुल ठरलो नाही. डिस्पाईट ट्रिमेंडस डेव्हलपमेंट इन मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, ॲस्ट्रोबायोलॉजी, जिओग्राफी या सगळ्या सायन्सेसमध्ये भरपूर डेव्हलपमेंट झालेली आहे, तरीसुद्धा ओरिजिनचं ट्रूथ आपण असर्टन करण्यामध्ये तितके सक्सेसफुल ठरलो नाही. तरीही याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या थिअरीज ज्या आहेत या मांडलेल्या आहेत. सो त्या थिअरीज काय आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यात फर्स्ट थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा, ही जी थिअरी आहे ही ओल्डेस्ट थिअरी आहे, सगळ्यात जुनी थिअरी आहे. नेक्स्ट, या थिअरीला कोणतंही सायंटिफिक प्रूफ नाही. सो दिस थिअरी इज विदाउट सायंटिफिक प्रूफ. कोणतंही सायंटिफिक प्रूफ जे आहे ते या थिअरीला नाही आहे. सो दिस थिअरी बेस्ड ऑन रिलिजियस बिलीफ. ही जी थिअरी आहे ती रिलिजियस बिलीफवरती बेस्ड आहे. आणि या थिअरीमध्ये असं सांगितलेलं आहे, लाईफ इज क्रिएटेड बाय सुपरनॅचरल पॉवर. सो काय सांगितलं बघा, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन ही ओल्डेस्ट थिअरी आहे वेगवेगळ्या थिअरीजमध्ये. आणि या थिअरीला कोणतंही सायंटिफिक प्रूफ नाही आहे. ही थिअरी फक्त रिलिजियस बिलीफवरती म्हणजे धार्मिक विश्वासावरती ही थिअरी बेस्ड आहे. आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की अर्थवरती जे काही लाईफ आहे हे लाईफ कुठल्या तरी सुपरनॅचरल पॉवरनी क्रिएट केलेलं आहे. कोणती तरी दैवी शक्ती आहे आणि या शक्तीने या अर्थवरती लाईफ जे आहे ते क्रिएट केलेलं आहे. सो मी आधीच सांगितलं की या थिअरीला सायंटिफिक प्रूफ नाही. आणि दोन, ही थिअरी रिलिजियस बिलीफवरती किंवा धार्मिक विश्वासावरती ही थिअरी बेस्ड आहे. सो ही होती फर्स्ट थिअरी. सो आपण काय स्टडी करतोय, ओरिजिन ऑफ लाईफ. यालाच काय म्हणायचं, प्रोटोबायोजेनेसिस. बऱ्याचदा मुलं हा शब्द विसरतात आणि प्रोटोबायोजेनेसिस हा वर्ड यूज करून क्वेश्चन विचारला तर ॲन्सर देता येत नाही. सो नीट लक्षात ठेवा, ओरिजिन ऑफ लाईफ म्हणजेच प्रोटोबायोजेनेसिस. मग लाईफचं ओरिजिन कसं झालं असेल हे एक्झॅक्ट कोणालाच सांगता येत नाही, पण याच्याशी रिलेटेड वेगवेगळ्या थिअरीज आहेत. मग त्यातली फर्स्ट थिअरी कोणती सांगितली, थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, जी ओल्डेस्ट आहे, रिलिजियस बिलीफवरती बेस्ड आहे. याला कोणतंही सायंटिफिक प्रूफ नाही आहे. आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्थवरती जी काही लाईफ आहे ही लाईफ कोणत्या तरी सुपरनॅचरल पॉवरनी क्रिएट केलेली आहे. सो दिस वॉज थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. नेक्स्ट जी थिअरी आहे त्या थिअरीचं नेम आहे थिअरी ऑफ पॅनस्पर्मिया. थिअरी ऑफ पॅनस्पर्मिया. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉस्मोझॉइक थिअरी.
सो सेकंड थिअरी आपण पाहतोय. थिअरीचं नेम आहे थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कॉस्मोझोइक थिअरी. हिलाच कॉस्मोझोइक थिअरी असं सुद्धा म्हटलेलं आहे. तर याच्यामध्ये फर्स्ट काय दिले बघा, या थिअरीमध्ये काय पॉईंट आहे. सो लाईफ इज नॉट अराइज ऑन अर्थ. सो या थिअरीनुसार लाईफ जी आहे ती अर्थवरती फॉर्म झालेलीच नाही आहे. ह्या अर्थवरती लाईफ तयारच झालेली नाही आहे. मग लाईफ कशी आली या अर्थवरती. सो लाईफ डिसेंडेड फ्रॉम अदर प्लॅनेट to earth in the form of spores. और माइक्रो ऑर्गॅनिझम्स. सो बघा, थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया और कॉस्मोझोइक थिअरी, ह्या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे की लाईफ जी आहे ती अर्थवरती अराईज झालीच नाही किंवा ओरिजिनेट झालेलीच नाही आहे. अर्थवरती जी काही लाईफ आहे ती कुठून आली आहे. इट इज डिसेंडेड फ्रॉम अदर प्लॅनेट. दुसऱ्या कोणत्या तरी प्लॅनेटवरून ही लाईफ जी आहे ती अर्थवरती आलेली आहे. सो लाईफ येताना दुसऱ्या प्लॅनेटवरून येताना कशी आली तर इन द फॉर्म ऑफ स्पोर्स. जसे स्पोर्स असतात, ज्या स्पोर्सपासून नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतो. सो त्या स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये ही थिअरी मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते अर्थवरती आलेले आहेत. सो यालाच कॉस्मोझोआ किंवा पॅन्सपर्मिया असं म्हटलं जातं. आणि या थिअरीला कॉस्मोझोइक थिअरी किंवा पॅन्सपर्मिया, थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया असं सुद्धा म्हटलं जातं. नेक्स्ट काय दिलेलं आहे पहा. So these spores are called cosmozoa or panspermia. याला कॉस्मोझोआ किंवा पॅन्सपर्मिया असं म्हटलं जातं. आणि ही जी थिअरी आहे याला पॅन्सपर्मिया थिअरी किंवा कॉस्मोझोइक थिअरी असं म्हटलं आहे. रिसेंटली नासाला मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक फॉसिल जे आहेत ते अंटार्क्टिका या ठिकाणी असणाऱ्या रॉकमधून सापडलेले आहेत. सो 2 थिअरीज आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत. मी फायनली एकदा रिपीट करते आहे. आपण कसल्या थिअरी पाहतोय. ओरिजिन ऑफ लाईफ, अर्थवरती लाईफ कसं ओरिजिनेट झालं, सुरू झालं याबद्दलच्या. पहिली थिअरी सांगितली थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन. इझी आहे, ओल्डेस्ट आहे. आणि त्यातला मेन पॉईंट हा आहे की त्या थिअरीनुसार अर्थवरती लाईफ कोणत्या तरी सुपरनॅचरल पॉवरनी क्रिएट केलेली आहे. हे या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे. थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया किंवा कॉस्मोझोइक थिअरी काय सांगते की लाईफ अर्थवरती तयार झालेलीच नाही आहे. ही दुसऱ्या प्लॅनेटवरून अर्थवरती आलेली आहे. आणि येताना स्पोर्स किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या फॉर्ममध्ये ही अर्थवरती आली, ज्याला पॅन्सपर्मिया किंवा कॉस्मोझोआ असं म्हटलेलं आहे. रिसेंटली नासाला मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक फॉसिल जे आहेत ते अंटार्क्टिकाच्या रॉकवरून सापडलेले आहेत. सो ही होती सेकंड थिअरी, थिअरी ऑफ पॅन्सपर्मिया और कॉस्मोझोइक थिअरी. यानंतर नेक्स्ट थर्ड थिअरी आपण स्टडी करणार आहोत आणि ती थिअरी आहे थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन. सो पहा, थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन. ही थर्ड थिअरी आहे. या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. लाईफ ओरिजिनेटेड स्पॉन्टॅनियसली फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल.
non-living material. And this theory was disproved by Louis Pasteur. ठीक आहे, थिअरी काय आहे बघा, थिअरी ऑफ स्पॉन्टेनियस जनरेशन. यात ते सांगतायत की लाईफ इज ओरिजिनेटेड स्पॉन्टेनियसली. लाईफ स्पॉन्टेनियसली ओरिजिनेट होतीये फ्रॉम नॉन लिव्हिंग मटेरियल. जे आजूबाजूला नॉन लिव्हिंग मटेरियल आहे त्याच्यामधून स्पॉन्टेनियसली लाईफ जनरेट होते. म्हणजे सुरुवातीला असंही मानलं जात होतं की पावसाच्या पाण्याबरोबर ते जे छोटे छोटे फ्रॉग्स आहेत ते पावसाच्या पाण्याबरोबर येतात किंवा त्या चिखलामधून येतात, या टाईपचे मानणं होतं आधी किंवा मानलं जायचं. मग इथं तेव्हा हे मानलं जात होतं की नॉन लिव्हिंग मटेरियलपासून स्पॉन्टेनियसली अचानकच लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते तयार होतात. मात्र ही थिअरी लुईस पाश्चर नावाच्या सायंटिस्टनी डिस्प्रूव्ह केलेली आहे. आणि याच्यासाठी किंवा या थिअरीला डिस्प्रूव्ह करण्यासाठीचे 2 एक्सपेरिमेंट जे आहेत ते आपल्या बुकमध्ये दिलेलं आहे. सो त्या एक्सपेरिमेंटचं आपल्याकडे पिक्चर आहे, बघा काय दिलेलं आहे. पहा, पेज नंबर 94 वरती हे पिक्चर दिलेलं आहे आणि रेडीज एक्सपेरिमेंट अँड लुईस पाश्चर एक्सपेरिमेंट असं म्हटलेलं आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर फर्स्ट जे डायग्रॅम आहे ही रेडीज एक्सपेरिमेंटची आहे आणि सेकंड जी आहे ती लुईस पाश्चर एक्सपेरिमेंटची आहे. मग आता रेडीज एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी काय प्रूव्ह केलं तर रेडीज एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी फ्रेश मीठ जे आहे ते 2 बरण्यांमध्ये ठेवलेलं आहे, 2 जारमध्ये ठेवलेलं आहे आणि त्यापैकी एक जार जे आहे ते क्लॉथनी कव्हर केलं आणि दुसरं जार जे आहे ते ओपन ठेवलं. मग आता त्यांना हे प्रूव्ह करायचं होतं की नॉन लिव्हिंगपासून अचानक लिव्हिंग मटेरियल तयार होत नाही. मग आता जी बरणी किंवा जे जार ओपन आहे त्या जारमध्ये फ्लाईज आल्या आणि त्या फ्लाईजपासून मॅगोट्स तयार झालेत. मॅगोट म्हणजे लार्वल स्टेज आहे फ्लाईजची सुरुवातीची, त्याला मॅगोट्स म्हटलेलं आहे. तर मॅगोट्स जे आहेत ते तयार झालेले आहेत. जी बरणी ओपन आहे, जो जार ओपन आहे त्याच्यामध्ये जो जार कव्हर होता क्लोथनी त्या क्लोथच्या वरती मॅगट तयार झाले. तर याचाच अर्थ बघा, मीठ, फ्रेश मीठ नॉन लिव्हिंग मटेरियल आहे. जर नॉन लिव्हिंग मटेरियलपासून स्पॉन्टेनियसली फ्लाईज जर तयार होत असत्या, मॅगोट जर तयार होत असते तर दोन्ही जारमध्ये मॅगोट्स तयार व्हायला पाहिजे होते. मात्र जे जार क्लॉथनी कव्हर केलं होतं त्या जारमध्ये जे मीठ आहे त्या मीठवरती मॅगोट्स तयार झाले नाहीत आणि जे जार ओपन होतं त्या ओपन जारमध्ये फ्लाईज बाहेरून जाऊ शकल्या आणि त्या फ्लाईजपासून तिथं मॅगोट जे आहेत ते मीठवरती तयार झाले. सो यावेळी रेडी यांनी डिस्प्रूव्ह केलं या थिअरीला किंवा नॉन लिव्हिंग मटेरियलपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतात हे यांनी डिस्प्रूव्ह केलं. सेकंड जी थिअरी आपण पाहतोय ती थिअरी लुईस पाश्चर या सायंटिस्टची आहे. लुईस पाश्चरने काय केलं, स्वान नेक शेप फ्लास्क जे आहेत ते तयार केले. स्वान नेक म्हणजे या टाईपचं नेक असणारे फ्लास्क बघा तुम्हाला डायग्रॅममध्ये पाहायला मिळतील. आणि या फ्लास्कमध्ये त्यांनी ब्रॉथ घेतलं आहे ज्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होऊ शकतात असं मटेरियल घेतलेलं आहे. आता ही स्वान नेक त्याचं असल्यामुळे ग्रॅव्हिटीमुळे पार्टिकल, डस्ट किंवा ऑर्गॅनिझम जे आहेत ते यावेळी इकडे आत एंटर करू शकत नाहीत. तर जोपर्यंत या बॉटलला, या जारला स्वान नेक आहे तोपर्यंत त्यात बॅक्टेरिया एंटर करणार नाहीत ग्रॅव्हिटीमुळे. मग आता काय झालं बघा, 2 बॉटल नेक फ्लास्क दाखवलेले आहेत. एका फ्लास्कचं नेक त्यांनी तसंच ठेवलेलं आहे आणि दुसऱ्या फ्लास्कचं नेक जे आहे ते त्यांनी कट केलेलं आहे. सो ज्या फ्लास्कचं नेक कट केलेलं आहे त्या फ्लास्कमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ पाहायला मिळाली कारण एअरमधले बॅक्टेरिया त्याच्यापर्यंत जाऊ शकले. आणि ज्या फ्लास्कला स्वान नेक अटॅच आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियांची ग्रोथ झालेली नव्हती कारण त्या स्वान नेकमुळे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम एंटर करू शकले नाहीत. मग इथं कसं डिस्प्रूव्ह केलं तर बघा, ही थिअरी काय सांगते की नॉन लिव्हिंगपासूनच लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतात. असं जर असेल तर दोन्ही फ्लास्कमध्ये नॉन लिव्हिंग मटेरियल आहे, ते ब्रॉथ आहे, दोन्ही फ्लास्कमध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार व्हायला पाहिजेत. मात्र तसं होऊ शकलं नाही. ज्या फ्लास्कला स्वान नेक आहे त्यात नाही तयार झाले आणि ज्या फ्लास्कची स्वान नेक कट केलेली आहे
त्याच्यामध्ये मात्र ऑर्गॅनिझम फॉर्म झाले. सो या वेनी, या एक्सपेरिमेंटनी लुईस पाश्चर यांनी ही थिअरी डिस्प्रूव्ह केली. नेक्स्ट थिअरी आपण स्टडी करतो आहे ती कोणती आहे पहा. सो नेक्स्ट थिअरी आपण पाहतोय थिअरी ऑफ बायोजेनेसिस. सो थिअरी ऑफ बायोजेनेसिस याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे बघा. सी, लिव्हिंग organisms are produced from pre-existing living organism. By reproduction. सो या थिअरीमध्ये काय स्टेटमेंट आहे पहा. आत्ता जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत अर्थवरती हे आधीच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तयार झालेले आहेत आणि कोणत्या प्रोसेसनी, रिप्रोडक्शननी. म्हणजे आधी एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, या ऑर्गॅनिझमनी रिप्रोडक्शन केलं की नेक्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म होणार. सो या वेळी नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि याला म्हटलेलं आहे थिअरी ऑफ बायोजेनेसिस. पण या थिअरीमध्ये लाईफची कंटिन्युटी एक्सप्लेन केलेली आहे. म्हणजे आत्ताच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून नेक्स्ट रिप्रोडक्शनने तयार होणार, त्यांच्यापासून रिप्रोडक्शनने त्यांच्या पुढचे तयार होणार. सो लाईफ अर्थवरती कंटिन्यू कशी राहते हे या थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. मात्र पहिला ऑर्गॅनिझम कसा तयार झाला हे या थिअरीमध्ये सांगता आलं नाही. सो धिस थिअरी एक्सप्लेन्स कंटिन्युटी ऑफ लाईफ बट कॅनॉट एक्सप्लेन ओरिजिन ऑफ लाईफ. या थिअरीला लाईफची कंटिन्युटी कशी आहे अर्थवरती हे सांगता आलं, मात्र अर्थवरती फर्स्ट लाईफ कसं तयार झालेलं आहे हे सांगता आलं नाही. सो धिस थिअरी एक्सप्लेन continuity of life. But could not explain origin of life. सो या थिअरीला लाईफची कंटिन्युटी सांगता आली, मात्र ओरिजिन जे आहे ते एक्सप्लेन करता आलं नाही. सो मुलांनो, या वेळी आपण 4 थिअरीज कंप्लीट केलेल्या आहेत. फर्स्ट जी थिअरी तुम्हाला सांगितली ती होती थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्थवरती लाईफ सुपरनॅचरल पॉवरनी क्रिएट केलेलं आहे. सेकंड थिअरी आपण बघितली कॉस्मोझोइक थिअरी किंवा पॅन्सपर्मिया थिअरी. या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे की अर्थवरती लाईफ ओरिजिनेट झालेलंच नाही आहे. अर्थवरती जे काही लाईफ आहे ते दुसऱ्या प्लॅनेटवरून आलेलं आहे आणि येताना ते स्पोर्सच्या फॉर्ममध्ये आलेलं आहे. यानंतर नेक्स्ट थिअरी आपण पाहिली थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन, आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की अर्थवरती जे काही लाईफ आहे हे नॉन लिव्हिंग मटेरियलपासून स्पॉन्टॅनियसली तयार झालं आहे. मात्र ही थिअरी वेगवेगळ्या सायंटिस्टनी एक्सपेरिमेंटनी डिस्प्रूव्ह केलेली आहे. नेक्स्ट आपण पाहतोय थिअरी ऑफ बायोजेनेसिस. थिअरी ऑफ बायोजेनेसिसमध्ये सांगितलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होतात. सो बरोबर आहे, लिव्हिंगपासून लिव्हिंग तयार होतात, पण याच्यामध्ये फक्त लाईफची कंटिन्युटी सांगतायत. ओरिजिन कसं झालं हे याही थिअरीमध्ये सांगता आलं नाही, म्हणजे याच्याहीमध्ये प्रॉब्लेम आहेत. मग नेक्स्ट थिअरी दिलेली आहे ती म्हणजे केमिकल इव्हॉल्युशन ऑफ लाईफ, और इट इज ऑल्सो कॉल्ड सेल्फ असेंबली थिअरी. नेक्स्ट इज केमिकल इव्हॉल्युशन of life, or it is also called self assembly theory. ओके, सो केमिकल इव्हॉल्युशन ऑफ लाईफ किंवा याच थिअरीला सेल्फ असेंबली थिअरी असं सुद्धा म्हटलं जातं. तर आता ही जी थिअरी आहे ही आपण डिटेल स्टडी करणार आहोत, वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये स्टडी करणार आहोत, आणि या थिअरीला फायनली एक प्रूफ कनेक्ट केलेला आहे.
तो म्हणजे युरे अँड मिलर एक्सपेरिमेंट जो आहे तो याच्यामध्ये सांगितलेला आहे, किंवा युरे आणि मिलर या सायंटिस्टनी ही थिअरी जी आहे ह्या थिअरीला कन्फर्म करण्यासाठी प्रूफ जो आहे तो जोडलेला आहे. त्यामुळे ही थिअरी जी आहे ती आपण डिटेल पाहतोय. मग या थिअरीमध्ये कोणते पॉईंट किंवा कोणत्या स्टेप स्टडी करणार आहोत, तर सगळ्यात पहिला पॉईंट आपण स्टडी करणार आहोत की युनिवर्समध्ये वेगवेगळ्या गॅलेक्सीज आणि याच्यामध्ये आपली सोलार सिस्टीम, आणि या सोलार सिस्टीममध्ये अर्थ कशी तयार झाली. सो लाईफ तयार होण्याआधी अर्थ कशी फॉर्म झालेली आहे हे आपण पाहणार आहोत. ओरिजिन ऑफ अर्थ फॉर्म झाल्यानंतर या अर्थचं जे ॲटमॉस्फिअर आहे याच्यामध्ये कसे चेंजेस आहेत ते आपण पाहणार आहोत. या अर्थवरती मग इलेमेंट कोणकोणते आणि कसे आले, ह्या इलेमेंटपासून नेक्स्ट सिम्पल केमिकल जे आहेत लाईक वॉटर, अमोनिया हे तयार झाले. ह्या केमिकलची असेंब्ली होऊन सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. ह्या सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंडचं पॉलिमरायझेशन होऊन कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. नेक्स्ट न्यूक्लिक ॲसिड तयार झालं. मग हे न्यूक्लिक ॲसिड आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड एकत्र येऊन फर्स्ट सेल लाईक मटेरियल जे आहे ते ओशनमध्ये तयार झालं. सो या टप्प्यांमध्ये आपण ही थिअरी पाहणार आहोत. पुन्हा एकदा मी रिपीट करते आहे. फर्स्ट ओरिजिन ऑफ अर्थ आपण पाहणार आहोत. सेकंड अर्थच्या ॲटमॉस्फिअरमधले चेंजेस. नेक्स्ट अर्थवरती इलेमेंट कसे फॉर्म झालेले आहेत. नेक्स्ट या इलेमेंटपासून सिम्पल कंपाऊंड, सिम्पलपासून पॉलिमराइज्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यांच्यापासून कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड, न्यूक्लिक ॲसिड कसं तयार झालं, आणि ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि न्यूक्लिक ॲसिड यांच्या कॉम्बिनेशननी फर्स्ट सेल जी आहे ते कशी फॉर्म झाली ते आपण या थिअरीमध्ये स्टडी करणार आहोत. सो याच्यामधला फर्स्ट पॉईंट आपण पाहण्याआधी लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ ह्या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे ते पाहतोय आपण. सो या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे लाईफ ओरिजिनेटेड on earth by assembly or by combination and constant reaction, chemical reaction of various chemicals. सो या थिअरीमध्ये काय सांगतायत की लाईफ इज ओरिजिनेटेड ऑन अर्थ बाय कॉम्बिनेशन अँड कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन. अर्थवरती लाईफ कशी तयार झाली, तर अर्थवरती वेगवेगळे केमिकल्स होते. या केमिकल्समध्ये कंटिन्युअस कॉम्बिनेशन आणि केमिकल रिॲक्शन ज्या आहेत त्या होत राहिल्या, आणि या केमिकलपासूनच अर्थवरती पहिली लाईफ जी आहे ती ओरिजिनेट झाली. सो यालाच सेल्फ असेंब्ली थिअरी असंही म्हटलं जातं. सो इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज सेल्फ असेंब्ली थिअरी. याच थिअरीला सेल्फ असेंब्ली थिअरी असंही म्हणतात, कारण या थिअरीमध्ये केमिकल जे आहेत ते सेल्फ असेंबल झालेले आहेत. नेक्स्ट, दिस थिअरी इज फॉर्म्युलेटेड बाय हॅकेल. ही जी थिअरी आहे ती हॅकेल या सायंटिस्टनी सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युलेट केली. अँड नेक्स्ट इट इज डेव्हलप बाय ओपॅरिन अँड J.B.S. हॅल्डेन. सो ही जी थिअरी आहे की केमिकल्स होते अर्थवरती, आणि या केमिकलमध्ये कॉन्स्टंट केमिकल रिॲक्शन होऊन अर्थवरती फर्स्ट लाईफ तयार झाली. सो या केमिकल्समध्ये स्वतःमध्ये त्या केमिकल्सना स्वतःला असेंबल करण्याची ॲबिलिटी होती. म्हणजे स्वतःच केमिकल्सनी स्वतःला असेंबल करून घेतलं आणि अर्थवरती पहिल्यांदा लाईफ ओरिजिनेट झाली. तर ही जी थिअरी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा हॅकेल या सायंटिस्टनी फॉर्म्युलेट केली, आणि ही थिअरी डेव्हलप केली ओपॅरिन आणि हॅल्डेन या सायंटिस्टनी ही थिअरी डेव्हलप केलेली आहे. सो मी तुम्हाला आधीच सांगितलं की या थिअरीमध्ये वेगवेगळे स्टेप्स आहेत किंवा पॉईंट आहेत, तर ते एक एक पॉईंट आपण नेक्स्ट स्टडी करणार आहोत. सो सगळ्यांच्या लक्षात आलं का पहा.
आपण कोणती थिअरी सुरू केलेली आहे? केमिकल इव्होल्युशन ऑफ लाईफ. या थिअरीनुसार लाईफ कशापासून तयार झाली? तर अर्थवरती असणाऱ्या केमिकल्सपासून, त्यांची असेंब्ली होऊन, सेल्फ असेंब्ली होऊन. ही थिअरी फॉर्म्युलेट कोणी केली? हॅकेल या सायंटिस्टनी. आणि डेव्हलप कोणी केली? तर ओपॅरिन आणि JBS हॅल्डेन या सायंटिस्टनी ही थिअरी जी आहे ती डेव्हलप केलेली आहे. तर नेक्स्ट आपण याच्यामध्ये पाहणार आहोत ते म्हणजे ओरिजिन ऑफ अर्थ. सो मी सांगितल्याप्रमाणे या थिअरीमधली फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे अर्थ कशी ओरिजिनेट झाली हे आपण पाहणार आहोत. सो फर्स्ट इज ओरिजिन ऑफ अर्थ. Origin of Earth or primitive atmosphere. अर्थ कशी ओरिजिनेट झाली आणि अर्थवरती प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर कसं फॉर्म झालं हे आपण पाहणार आहोत. सो ओरिजिन ऑफ युनिवर्स occur in or origin of universe is explained in Big Bang theory. सो युनिवर्स कसं ओरिजिनेट झालं किंवा फॉर्म झालं तर याच्यासाठी एक बिग बँग थिअरी सांगितलेली आहे. आणि या थिअरीमध्ये काय सांगितलेलं आहे तर तिथे युनिवर्समध्ये ही बिग बँग थिअरी जी आहे ती लेमेट्री या सायंटिस्टनी सांगितलेली आहे. आणि या थिअरीनुसार ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन झालं. ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन झालं आणि या ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजनमध्ये युनिवर्स जे आहे ते ओरिजिनेट झालं. युनिवर्स इज originated about 20 billion years ago. ठीक आहे. सेल्फ असेंब्ली थिअरी आपण पॉईंट वाईज पाहतोय. त्यातला फर्स्ट पॉईंट आहे ओरिजिन ऑफ अर्थ और प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर पहिलं तर युनिवर्स कसं ओरिजिनेट झालं तर युनिवर्सचं ओरिजिन एका बिग बँग थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ही जी थिअरी आहे बिग बँग थिअरी लेमेट्री या सायंटिस्टनी सांगितलेली आहे. आणि या थिअरीनुसार ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन झालं किंवा खूप मोठा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये युनिवर्स जे आहे ते जवळपास 20 बिलियन इयर्स ॲगो हे युनिवर्स जे आहे ते ओरिजिनेट झालेलं आहे. मग जसं जसं युनिवर्स एक्सपांड झालं तसं तसं टेम्परेचर जे आहे ते कमी होत गेलं. सो ॲज युनिवर्स एक्सपांडेड टेम्परेचर डिक्रीज्ड. And various galaxies are formed. Various galaxies are formed. आणि या वेगवेगळ्या गॅलॅक्सीजमधली मिल्की वे गॅलॅक्सी ही एक गॅलॅक्सी आहे. मिल्की वे गॅलॅक्सी जी आहे ती फॉर्म झाली. आणि या मिल्की वे गॅलॅक्सीमधला आपली सोलार सिस्टीम एक छोटासा पार्ट आहे. सो पुन्हा एकदा बघा युनिवर्सचं ओरिजिन कोणत्या थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे बिग बँग थिअरीमध्ये. ही थिअरी कोणी सांगितली लेमेट्री या सायंटिस्टनी सांगितलेली आहे. या थिअरीनुसार ह्यूज टायटॅनिक एक्सप्लोजन म्हणजे खूप मोठा स्फोट झाला आणि याच्यामध्ये युनिवर्स जे आहे ते ओरिजिनेट झालं आणि हे ओरिजिन जवळपास 20 बिलियन इयर्स ॲगो हे ओरिजिन झालेलं आहे किंवा फॉर्म झालेलं आहे. मग युनिवर्स जसं जसं एक्सपांड झालं तसं टेम्परेचर कमी झालं आणि युनिवर्समध्ये वेगवेगळ्या गॅलॅक्सीज ज्या आहेत त्या तयार झाल्या. तर याच्यामधलीच मिल्की वे गॅलॅक्सी ही एक गॅलॅक्सी आहे आणि या गॅलॅक्सीमध्येच आपली सोलार सिस्टीम जी आहे
या गॅलेक्सीचा एक छोटासा पार्ट आहे. सो आर सोलार सिस्टीम इज स्मॉल पार्ट ऑफ दिस मिल्की वे गॅलेक्सी. सोलार सिस्टीम is small part of मिल्की वे गॅलेक्सी. मिल्की वे गॅलेक्सीचा आपली सोलार सिस्टीम काय आहे, एक स्मॉल पार्ट आहे आणि याच्यामध्येच आपली अर्थ जी आहे ती आपल्या सोलार सिस्टीममध्ये तयार झाली. अर्थ इज पार्ट ऑफ सोलार सिस्टीम. या सोलार सिस्टीमचाच आपली अर्थसुद्धा काय आहे, एक पार्ट आहे. सो सगळ्यांना कळलं का बघा, इथपर्यंत युनिवर्सची फॉर्मेशन बिग बँग किंवा एका टायटॅनिक एक्सप्लोजनमध्ये झालं. जसं युनिवर्स एक्सपांड झालं, टेम्परेचर कमी झालं आणि वेगवेगळ्या गॅलेक्सीज फॉर्म झाल्या. याच्यामधली कोणती गॅलेक्सी, मिल्की वे गॅलेक्सी. या गॅलेक्सीमधले सोलार सिस्टीम हा एक छोटासा पार्ट आहे, म्हणजे अशा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या बऱ्याच सिस्टीम आहेत. तर या सोलार सिस्टीममध्ये आपली अर्थ जी आहे ती या सोलार सिस्टीमचा एक पार्ट आहे. तर आपली अर्थ जी आहे ती जवळपास अर्थ इज ओरिजिनेटेड अबाउट 4.6 बिलियन इयर्स ॲगो. 4.6 बिलियन इयर्स ॲगो आपली जी अर्थ आहे ती 4.6 बिलियन इयर्स ॲगो जी आहे ती ओरिजिनेट झालेली आहे. जेव्हा ही फॉर्म झाली तेव्हा व्हेन फॉर्म इट वॉज रोटेटिंग क्लाउड ऑफ गॅसेस of hot gases and cosmic dust. Called nebula. सो मिल्की वे गॅलेक्सीमध्ये आपली सोलार सिस्टीम आहे आणि या सोलार सिस्टीममधला आपली अर्थ ही एक छोटासा पार्ट आहे. तर ही जी अर्थ आहे ती जवळपास 4.6 बिलियन इयर्स ॲगो ओरिजिनेट झालेली आहे आणि जेव्हा ही फॉर्म झाली त्यावेळी ही अर्थ म्हणजे एक रोटेटिंग क्लाउड, फिरणारा एक मोठा ढग होता. कशांचा, तर हॉट गॅसेसचा आणि कॉस्मिक डस्टचा फिरणारा, रोटेट करणारा एक मोठा क्लाउड होता आणि याला त्यावेळी नेब्युला असं नेम दिलेलं. आता हे जे नेब्युला आहे याच्यावरती वेगवेगळे गॅसेस होते. तर जसं जसं टेम्परेचर कमी झालं हे गॅसेस जे आहेत ते कंडेन्स व्हायला लागले. जे हेवी इलेमेंट होते त्यांनी अर्थचा क्रस्ट फॉर्म केला आणि जे लाईट इलेमेंट होते ते ॲटमॉस्फिअरमध्ये राहिले. सो काय दिलेलं आहे बघा, नेक्स्ट कंडेन्सेशन and cooling resulted in stratification of heavy element, like iron, nickel and form core of earth. अर्थचा कोर जो आहे तो या इलेमेंटनी तयार केला आणि जे लाईट इलेमेंट आहेत, लाईट इलेमेंट लाईक हेलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन, remain on surface and form atmosphere.
सो बघा, अर्थ जेव्हा तयार झाली तेव्हा अर्थ फॉर्म झाल्यानंतर कंडेन्सेशन आणि कूलिंग झालं. याच्यामध्ये स्ट्रॅटिफिकेशन म्हणजे कूलिंग किंवा कंडेन्सेशन झाल्यानंतर जे हेवी एलिमेंट गॅशियस फॉर्ममध्ये होते त्यांचं स्ट्रॅटिफिकेशन झालं. लाईक आयर्न, निकेल हे जे हेवी एलिमेंट आहेत स्ट्रॅटिफिकेशन होऊन कंडेन्स होऊन त्यांनी अर्थचा क्रस्ट जो आहे किंवा कोर जो आहे तो फॉर्म केला. आणि जे लाईट एलिमेंट आहेत ते सरफेसला राहिले. लाईक हेलियम, नायट्रोजन, कार्बन हे एलिमेंट सरफेसवरती राहिले आणि यांनी अर्थचं ॲटमॉस्फिअर तयार झालं. सो जेव्हा अर्थ फॉर्म झालेली त्यावेळी तिचं असणारं ॲटमॉस्फिअर आणि आत्ताचं ॲटमॉस्फिअर याच्यामध्ये ट्रिमेंडस फरक आहे. तेव्हाचं ॲटमॉस्फिअर रिड्युसिंग आणि डिवॉइड ऑफ ऑक्सिजन होतं आणि आत्ताचं जे ॲटमॉस्फिअर आहे याच्यामध्ये ऑक्सिजनची लेवल जी आहे ती भरपूर आहे. तर हे आपण पाहिलं ओरिजिन ऑफ अर्थ अँड प्रिमिटिव्ह ॲटमॉस्फिअर. सो पॉईंट मी पुन्हा एकदा रिपीट करते आहे, आपण कुठली थिअरी स्टडी करतो आहे. सध्या तरी आपण ओरिजिनच्या वेगवेगळ्या थिअरीज पाहतो आहे. त्यातल्या पहिल्या 4 थिअरी झाल्या थिअरी ऑफ स्पेशल क्रिएशन, त्यानंतर कॉस्मोझोइक थिअरी, त्यानंतर थिअरी ऑफ स्पॉन्टॅनियस जनरेशन अँड थिअरी ऑफ बायोजेनेसिस. या 4ही थिअरी तितकं त्यांना प्रूफ नाही आहेत किंवा ॲक्सेप्ट केल्या नाहीत. सो आपण 5वी शेवटची थिअरी पाहतो आहे सेल्फ असेंब्ली किंवा केमिकल इव्हॉल्युशनची. या थिअरीमध्ये सांगितलेलं आहे की अर्थवरती लाईफ कसं ओरिजिनेट झालं, तर केमिकलच्या सेल्फ असेंब्लीमुळे लाईफ ओरिजिनेट झालं. ही जी थिअरी आहे ही थिअरी हॅकेल यांनी फॉर्म्युलेट केली, पण ओपॅरिन आणि हॅल्डेन या 2 सायंटिस्टनी ही थिअरी डेव्हलप केली. मग या थिअरीमध्ये वेगवेगळे टप्पे आपण पाहणार आहोत. त्यातला फर्स्ट आहे ओरिजिन ऑफ अर्थ. याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टपासून सांगितलं की सगळ्यात पहिल्यांदा युनिवर्सचं ओरिजिन सांगितलेलं आहे. एका बिग बँग थिअरीमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे लॅमेट्री या सायंटिस्टनी. आणि या थिअरीनुसार बिग बँगमध्ये म्हणजे खूप टायटॅनिक एक्सप्लोजन झालं आणि त्याच्यामध्ये युनिवर्स जे आहे ते फॉर्म झालं. सो मुलांनो, फर्स्ट युनिवर्स फॉर्म झालं. हे युनिवर्स जसं एक्सपांड झालं आणि कूल झालं तशी याच्यामध्ये वेगवेगळ्या गॅलॅक्सीज फॉर्म झाल्या. सो पहिल्यांदा युनिवर्समध्ये गॅलॅक्सीज. या गॅलॅक्सीजमध्ये मिल्की वे गॅलॅक्सी जी आहे तिचा एक छोटासा पार्ट म्हणजे आपली सोलार सिस्टीम आहे. सो युनिवर्समधल्या वेगवेगळ्या गॅलॅक्सीमधली मिल्की वे गॅलॅक्सी याच्यामध्ये आपली सोलार सिस्टीम आहे आणि या सोलार सिस्टीममध्ये आपली अर्थ आहे. तर ही अर्थ जवळपास 4.6 बिलियन, युनिवर्स 20 बिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालं आहे आणि अर्थ 4.6 बिलियन इयर्स ॲगो फॉर्म झालेली आहे. सो या अर्थवरती सुरुवातीला जेव्हा ती तयार झाली तेव्हा ती एक मोठा रोटेटिंग क्लाउड होते. कशाचा, तर हॉट गॅसेसचा आणि कॉस्मिक डस्टचा. आणि त्यावेळी त्याला नेब्युला असं नेम दिलेलं आहे त्यावेळेसच्या अर्थला. नेक्स्ट जशी ही कूल झाली तेव्हा वेगवेगळ्या हेवी एलिमेंटचं कंडेन्सेशन झालं आणि अर्थचा कोर तयार झाला. आणि जे काही लाईट इलेमेंट आहेत ह्या लाईट इलेमेंट लाईक हेलियम, नायट्रोजन, कार्बन हे लाईट इलेमेंट सरफेसला राहिले आणि त्यांनी ॲटमॉस्फिअर जे आहे ते तयार केलं. सो यावेळी सुरुवातीला जेव्हा अर्थ तयार झाली तेव्हा तिचं ॲटमॉस्फिअर रिड्युसिंग होतं आणि डिवॉइड ऑफ ऑक्सिजन जास्त नव्हता. सो बघा आपण काय काय पाहिलं की युनिवर्समध्ये गॅलॅक्सी आणि गॅलॅक्सीमध्ये सोलार सिस्टीम याच्यामध्ये आपली अर्थ तयार झाली. सुरुवातीला अर्थ नेब्युला या फॉर्ममध्ये होती. टेम्परेचर कमी झाल्यानंतर कंडेन्सेशन होऊन कोर तयार झाला आणि त्यानंतर ॲटमॉस्फिअर. आणि या ॲटमॉस्फिअरमध्ये काय होतं हे आपण पाहिलं. यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये या थिअरीचा पुढचा पॉईंट म्हणजे अमोनिया, वॉटर किंवा मिथेन यासारखे सिम्पल कंपाऊंड जे आहेत ते कसे तयार झाले हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतो आहे. सो आज शिकवलेल्या ज्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत आणि ही थिअरी हे पॉईंट बुकमधून रीड करायचे. सो थँक्यू.